हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे ताईकडल्या सत्यनारायण आणि मी आत्ता म्हणजे काल रात्री आल्यानंतर मी व्हिडिओच्या क्लिप्स बघितल्या. सो त्याच्यामध्ये ना खूप जास्त गोंधळ झालेला आहे. तो असा की मी संगीतच्या दिवशी खूप सुंदर मेकअप केलेला होता. प्रिशूची सुद्धा खूप छान तयारी केलेली होती. तुम्हाला मेकअप दाखवला मी, पण त्याच्यानंतर ना मी काही शूट नाही करू शकले. डान्स फक्त शूट केले. आता मला भीती आहे की तो व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल यूट्यूबला, तेव्हा जर कॉपीराईट स्ट्राईक आली आणि तो व्हिडिओ जर ब्लॉक झाला तर मी तुमच्यासोबत काहीच शेअर नाही करू शकणार. ती एक भीती आहे. कारण सगळे संगीत केले होते मी. व्हिडिओ कॅमेरामध्ये बोलली नव्हती. सगळ्या डान्स परफॉर्मन्सेसचेच व्हिडिओ मी घेतले होते आणि बऱ्याच ठिकाणी असं झालं, टिशू खूप छान ॲक्टिव्हिटी करत होती, नेमकं तेव्हा मी शूट केलं नाही आणि बाकी कोणाच्या मोबाईलमध्ये क्लिप्ससुद्धा नव्हत्या. हे झालं एक. दुसरी गोष्ट, हळदच्या दिवशी असं प्लॅनिंग होतं की घरी तात्पुरती हळद खेळायची, त्याच्यानंतर हलवर झाल्यानंतर हळद खेळायचं आणि ते सगळं मी शूट करणार होते. त्याच्यामुळे मी घरी काहीच शूट केलं नाही. त्याच्यामुळे मग तिकडे गेल्यानंतर असं झालं, फोटोज वगैरे हे झाले आणि त्या दिवशीच्या ज्या क्लिप्स होत्या त्या श्रेयाच्या मोबाईलमध्ये होत्या. मी एडिट करताना काय करते, माझ्या ह्याच्यामधलेच क्लिप्स घेते फक्त. श्रेयाकडनं नेमकं माझे क्लिप्स मागायचं राहिलेलं होतं. त्याच्यामुळे गोंधळ असा झाला की माझ्या ह्याच्यामध्ये जे होतं मी फक्त तेच शेअर करू शकले. आता ते माझा व्हिडिओ एडिट झालेला आहे जो हळदीच्या दिवशीचा होता तो, आणि तसाच गोंधळ मेहंदीच्या दिवशीसुद्धा झाला. नेमकं ना मी शूट केल्या नाहीत गोष्टी आणि जे शूट झालेले आहेत ते व्हर्टिकल क्लिप शूट झालेले आहेत. त्याच्यामुळे एवढा जास्त प्रॉब्लेम झाला मला. ते काल जेव्हा बघितलं तेव्हा लक्षात आलं. बरं, ते संगीतच्या बाकीच्या दिवशीचं जाऊ द्या. लग्नाच्या दिवशी मेन गोंधळ हा झाला की प्रिशू झोपलेली होती. म्हणजे प्रिशू लग्न लागल्यापासून जे झोपली तर त्याच्यानंतर ती जवळपास सगळ्यांचे फोटोज वगैरे काढणं हे होईपर्यंत ती उठलीच नाही. ती खूप गाढ झोपलेली होती. आणि बाकी मी कसं कोणाला म्हणणार ना की तुम्ही तिच्याकडे थांबा वगैरे. आईलाही असं होतं, सगळे रिलेटिव्स वगैरे येत होते, भेटत होते आणि श्रेया असती तर तिला म्हणू शकली असती, पण ती स्टेजवर होती ताईजवळ. ती आणि श्रुती दोघीजणी ताईजवळ होत्या. आणि त्याच्यानंतर मग असं झालं, जेव्हा मी इकडे आली तिला घेऊन, ती जेव्हा उठली तेव्हापर्यंत तिला भूक लागलेली होती. सो तिला जेवायला घेऊन गेली. तिचं निवांत जेवण चाललं आणि तिचं जेवण वगैरे होईपर्यंत इकडलं सगळं आटपलेलं होतं. पाहुणे मंडळी बऱ्यापैकी जायला आलेली होती, कारण जेवण वगैरे आधी सुरू झालेले होते. सप्तपदी वगैरे या विधी आधी झाल्या होत्या. त्याच्यामुळे मग थांबण्याचं असं कोणाचं काहीच हे नव्हतं. सगळे जायला आलेले होते. सो तसं करून लग्नाच्या दिवशी शूट झालं नाही. आणि आम्ही जे बसलो होतो, म्हणजे मी प्रिशूला पहिले जीव घालून आली, तर तिच्या याच्यातली जी एक पुरी उरलेली होती ती पुरी फक्त मी खाल्ली होती. सो माझं जेवण बाकी होतं. तर आम्ही खाली तिला द्यायला आली, तर तोपर्यंत जी व्याईची पंगत असते, वाई पंगत, त्याचाच टाईम झालेला होता. सो त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना बसवलं आणि ते झाल्यानंतर मग ताई घरी गेली आणि मग तिचं जाण्याचं वगैरे हे. सो तो माहोल जो होता त्या माहोलमध्ये तो शूट करण्याचा बरं काही प्रश्नच येत नाही आणि त्या माहोलमध्ये मी शूटच करू शकत नव्हते. सो तेव्हा तर मी काही शूटच केलं नाही. त्या गोंधळ म्हणजे माझा स्टोलसुद्धा हरवला, असं काहीच झालं. सो तिन्ही दिवशी हाच गोंधळ झाला की जेव्हा शूट करण्याचा मुमेंट होता त्यावेळेस विचार केला मी. त्यावेळेस एकतर कसं सगळेजण असताना मी कम्फर्टेबल राहत नाही व्हिडिओ शूट करण्यासाठी, कारण मला असं वाटतं की कोणी जर टचकन काही बोलून दिलं तर. कारण संगीतच्या ह्याच्या वेळेस तेच झालेलं होतं. श्रेया गेली होती फोन नेऊन द्यायला कोणा एकाकडे, तर त्यांनी असंच मजाक उडवली की हो त्यांचा व्हिडिओ काढा, कारण मग त्यांना ते व्हिडिओ टाकायचे असतात. आणि फंक्शन हे आपलं स्वतःचं नसतं, त्याच्यामुळे आपण आपल्या मनाने कारभार नाही करू शकत कोणाचे व्हिडिओ काढणं हे ते या गोष्टी. सो ज्या गोष्टी होत्या ना शक्य त्या गोष्टींचे मी व्हिडिओ शूट केले. जसं मी तुम्हाला बोलली होती की मी सगळं शेअर करेल, पण नेमका गोंधळ असं झाला की माझी तयारीसुद्धा खूप छान झाली होती. मी माझं प्रिशूचं हे मी फोटोजसुद्धा खूप कमी काढले. माझे फोटो नसल्यासारखेच आहे. त्याचा एवढा जास्त रिग्रेट होतो आहे. आता काल लग्न होऊन गेलं, पण आता काहीच नाही करू शकत. आता परत फोटोही नाही काढू शकत, परत व्हिडिओसुद्धा नाही काढू शकत. पण मला एक तो लेसन मिळाला आहे की नंतर काढू जर केलं तर खरोखर काहीच होत नाही. सो व्हिडिओज पहिलेच काढायला पाहिजे. आता आज ताईकडला सत्यनारायण आहे. मी श्रेयाला सांगितलं तिकडल्या धानोऱ्याच्या किंवा तिकडे जे काही होईल त्या सगळ्या गोष्टीचे तू जेवढे होईल तेवढे व्हिडिओज घे. ते व्हिडिओज मी पुढे तुमच्यासोबत शेअर करते. कारण बाकी इकडे तर असं काही नाही आहे. आम्हाला तयार करायच्या निवांत आणि जायचं आहे. प्रिशू दमल्यासारखी झाली आहे, त्याच्यामुळे ती झोपलेली आहे. आणि बाकी घरात मग सगळेजण असल्यामुळे मी व्हिडिओ शूट करत नाहीत. त्याच्यामुळे मग ते तर काही शेअर करू शकत नाही. पण हॉलला गेल्यानंतर आमच्या बॅगांचा वगैरे गोंधळ झालेला होता. बॅग कुठे ठेवल्या काय ठेवल्या हे सगळं झालं होतं. सो आम्ही त्याच चक्करमध्ये होतो. पण एनिवेज जे झालं शक्य ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. सो तुम्हाला आतापर्यंतचे ब्लॉग कसे वाटले ते नक्की सांगा. आज ताईकडला सत्यनारायण आहे, उद्याला इकडला सत्यनारायण आहे.
म्हणजे मोठ्या इथला, आणि उद्याला रात्रीच आम्ही परत जाऊ अमरावतीला, कारण मग एक दिवसाचा गॅप पाहिजे असतो, आराम पाहिजे असतो. त्याच्यानंतर श्रेयाला पण ड्युटी रिझ्यूम करायची आहे, मला पण काही कामं आहेत त्याच्यासाठी म्हणून. सो आत्तापर्यंतचे ब्लॉग्स कसे वाटले हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चला आता तुम्हाला तिकडलं दाखवते, ताई इकडलं जे काही श्रेयाने क्लिप्स पाठवलेल्या असतील ते, आणि बाकी दिवसभरात काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करतेच. खरं तर मी आंघोळीला जाणार होती, त्याच्यामुळे तुम्हाला हे असं गुंडाळलेलं दिसत असेल. मी म्हटलं जाऊ दे, व्हिडिओ सुरू तर करून देऊ ब्लॉग, कारण नंतर मग ब्लॉग सुरू करायचा राहून जातो. सो चला आता माझी बडबड खूप झाली, पण जी कंडिशन होती ॲक्च्युअली ती मला सांगायची होती. सो चला बाकी काय होतं दिवसभरात ते तुमच्यासोबत शेअर करते. सोडेल असंच का नाही. तर ना आता इथे नानोरा चाललेला आहे मुलाकडला. आधी जे मी तुमच्यासोबत हळदीच्या दिवशी शेअर केलेला होता तो मुलीचा होता, म्हणजे मुलीकडला होता. आधी ताईला हळद लावली होती हळदीच्या दिवशी, आणि त्याच्यानंतर मग तिचा नानोरा केला होता आई बाबांसोबत वगैरे. आता इथे नवरा मुलाचा आणि मुलीचा म्हणजे दोघेही नवरदेव नवरींचा सोबत नानोरा करायचा चाललेला आहे. छान तिथे गाणे वगैरे लावलेले होते, पण गाण्यांनी ना कॉपीराईटचा खूप जास्त प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे मी शक्यतो घेत नाही, व्हॉइस ओव्हरच करते, पण पुढे घेईल. आणि इथे ना या सगळ्यांनी खूप जास्त मज्जा केली, सर्वजण खूप जास्त हळद खेळले, खूप जास्त पाण्याने वगैरे सुद्धा खेळलं. आम्ही पाण्याने खेळलो नव्हतो कारण आम्हाला हॉलला जायची घाई होती, पण इकडे यांनी खूप जास्त मजा केली, पाण्याने वगैरे हळद खेळले, सर्वांनी एकमेकांना लावलं. जे थट्ट्याचे असतात ते खूप जास्त मजा करतात आणि बाकी सुद्धा करतातच. पाणी शिवला फुलानं करे देवतांना उदोदिकस्नानं समर्पयामि. पंचामृत शिवला फुलानं ओम पंचामृत देवतांना पंचामृतस्नानं समर्पयामि. पुन्हा पाणी शिवला करे देवतांना उदोदिकस्नानं समर्पयामि. कलेशर हळकुकुडागा ओम ब्रह्मणा शास्त्र यजमानो आयजमानो संकलेश वर्ण कागस परिवार साधुमत्वा हया गच्छापयामि पूजामि. मम पूजा ग्राम तुलसी पांडवा देवतांना तुलसी वस्त्रं समर्पयामि. कबल हात लावा. नौटंकी या आईला तर नाही 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 स्वतःच असते स्वतःच. मंदिरात जाते ना ग, ते मंदिरात असते ना. नाही खाली ताईकडून परत आल्यानंतर ना आधी तर मी टेरेसवर गेली, कारण कपडे होते वाळत घातलेले जे मी जाताना काढायची विसरलेली होती, आणि आभाळ काळफोर झालेलं होतं, पण नशिबाने पाऊस काही आला नाही, सो कपडे ओले झाले नाही. आणि त्यानंतर या दोघा बहीण भावांचं असं काहीसं खेळायचं चाललेलं होतं, म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करते. यांची मात्र गट्टी छान जमलेली होती. माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे हा, आणि प्रिशू, दोघं जण छान रमलेले होते आणि मस्त मस्ती करत होते. त्यानंतर आई बाबांच्या बर्थडेचा कॉमन केक आलेला होता. आईचा बर्थडे असतो 1 तारखेला 1 जुलैला, बाबांचा 2 जुलैला. सो त्याच्यासाठीच इथे सगळ्यांनी त्यांना औक्षण वगैरे केलं, आणि बाकी आता केक कटिंग करायचंय. प्रिशूचा आता 24 ऑगस्टला. माशी पण आहे तिथं.
नाही मोठी आहे ना काय अगं हो ग आजी नाही पिंटी दे अगं हो ग ते बोला 24 ऑगस्टला घ्या, कोण करते म्हणजे किती होतात 3 4 तुला लावला ना माझा फोन ठीक आहे लावला Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Hari Baba. झाला. Happy birthday to बाबा त्रिशू बोलली खाते. त्रिशूचा केक आवडीचा आहे. सो आज ताईकडला सत्यनारायण होता जो झालेला आहे आणि आईबाबांचा बड्डे जो एकत्र सेलिब्रेट केला कारण 1 तारखेला आईचा असतो 2 तारखेला बाबांचा असतो सो त्यांचा बड्डे आम्ही एकत्र सेलिब्रेट केला छान. मागच्या वर्षी 1 तारखेलाच माझ्या दुकानाचं उद्घाटन झालेलं होता सो तो छानसा व्हिडिओ मी चॅनलला अपलोड केलेला आहे तो नक्कीच बघा. आणि बाकी उद्याला आम्हाला जायचं आहे. उद्या इकडला सत्यनारायण आहे घरचा आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी जाणार. सो चला तर मी या व्हिडिओला इथेच एडिट करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कारण आता झोपायचं वगैरे आहे व्हिडिओसुद्धा एडिट्स करायचे आहेत आणि उद्या लवकर उठायचं आहे कारण घरी जायचं आहे. तर चला मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग.